या शहरात एका दिवसात फिरताना तुम्हाला ओल्ड गोव्याची नक्की आठवण येईल। आपले स्वागत आहे वन डे रिटर्न या सिरीजमध्ये, जेथे आपण मुंबईतून वन डे रिटर्न ट्रिप होऊ शकतील अशी ठिकाणी फिरणार आहोत। मुंबईच्या बँड्रा टर्मिनसवरून सकाळी 6:30 वाजता निघणाऱ्या सुरत इंटरसिटी एक्सप्रेसने सकाळी 9च्या सुमारास वापी रेल्वे स्टेशनवर उतरून शेअर टॅक्सीच्या साहाय्याने अर्ध्या तासात आपण दमण शहरात बस स्टँड जवळ उतरतो। बस स्टँडच्या समोरून आपण रेंटेड स्कूटीमध्ये पेट्रोल भरून दमण एक्सप्लोर करायला तयार होतो। सर्वात आधी क्वारी लेक या ऑफबीट ठिकाणी भेट द्या। पाणी खोल असल्याने हा पॉइंट पहा, पण थोडे लांबूनच। येथून पुढे आपण फॅमिली फ्रेंडली अशा मिरासो लेक गार्डनला पोहोचू शकता। या इंस्टाग्रामेबल जागेवर मस्त फोटोशूट झाल्यावर देवका बीचला समांतर जाणाऱ्या रस्त्यावरून नानी दमन किल्ल्याला भेट द्या। दमणगंगा नदीच्या उत्तरेकडे वसलेला हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला असून या किल्ल्यात चर्च व एक शाळा देखील आहे। यापुढे स्कूटी मार्फत मोती दमनला जोडणाऱ्या जुन्या ब्रिज वरून मोती दमनला पोहोचा। या ब्रिजवर फक्त टू व्हीलर्स व पादचारी प्रवास करू शकतात। येथून दमणगंगा नदी व खाडीचा छान व्ह्यू पाहता येतो। मोती दमनमध्ये प्रचंड आकाराचा किल्ला असून यात जुने चर्च, मॉनेस्ट्री, गोव्यामध्ये पाहता येणारे यासारखे कलरफुल स्ट्रक्चर देखील आहेत। या किल्ल्यात शासकीय इमारतींसोबत काही कॅफे देखील आहे, जिथे तुम्ही दुपारच्या वेळी मस्त चिल करू शकता। मोती दमनच्या दक्षिणेकडील टोकावर असलेला जम्पोरे बीचला समांतर असलेल्या रस्त्यावरून संध्याकाळी मस्त फेरफटका मारता येईल। हा बीच देवका बीचच्या तुलनेने बराच सुंदर आहे। संध्याकाळी अखेरीस दमण बस स्टँडवर स्कूटी परत करून शेअर टॅक्सी मार्फत वापी रेल्वे स्टेशन गाठून रात्री 7:45 वाजताच्या एक्सप्रेसने त्याच रात्री आपण मुंबईला पोहोचू शकता।